राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं. निमित्त होतं नगरसेवक विकास रेपाळे यांच्या महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषकाचं उद्घाटन. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेनं 1 ते 8 मे दरम्यान ठाणे प्रीमियर लीग 2026चं आयोजन दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेष खानविलकर उपस्थित होते. यावेळेला ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी TPL नावानं प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली 14 वर्ष ठाण्यात रंगतेय. IPL आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळताना ठाणेकरांना पाहता येणार आहेत. तसंच स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे.